शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणात गुरुवारी 20 ऑगस्टला पुन्हा एकदा सुनावणी झाली आहे. ठाकरेंची बाजू लढवणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला होता. त्यानंतर आता ठाकरेंचेच वकील असणारे देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करतायत. गुरुवारी कामत यांनी आपल्या युक्तिवादामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अधोरेखित केलाय. पण यावेळी त्यांनी अपात्रतेचा निर्णय थेट सुप्रीम कोर्टाने द्यावा अशी भूमिका आक्रमकपणे मांडली आहे. जर शिंदेच्या आमदारांनी त्यावेळी केलेलं पक्षांतर न्यायालयाने कायद्याच्या विरोधात ठरवलं तर त्यांना पक्ष आणि चिन्ह हे चुकीच्याच पद्धतीने मिळालं हे सिद्ध होतं, असं कामत यांनी कोर्टासमोर म्हटलंय. त्यामुळे कोर्टाने जर 2022 मधलं शिंदेचं आणि त्यांच्या आमदारांचं पक्षांतर चुकीचं ठरवलं तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचा आत्ताचा कार्यकाळ सुद्धा धोक्यात येऊ शकतो अशा चर्चा व्हायला लागल्यात. ठाकरेंचे वकील असणारे देवदत्त कामत यांनी आज कोर्टात केलेला युक्तिवाद नेमका आहे काय? शिंदे आणि आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी त्यांनी नेमके कोणते संदर्भ दिलेत पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी ठाकरेंची बाजू कोर्टात मांडताना असं म्हटलंय की एखादा आमदार एकदा अपात्र ठरला की त्याचं सभागृहातलं सदस्यत्व संपुष्टात येतं. या प्रकरणात एका विशिष्ट कालावधीत सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यामुळे त्यांनी आधीच या पक्षांतराची फळं चाखलेली आहेत. आजही ते त्या पक्षांतराचे फायदे घेत आहेत, कारण चिन्ह आदेश हा विधिमंडळातील बहुमताच्या निकषावर आधारित आहे. विधिमंडळातील बहुमताचा निकष लावताना विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं कारण जर चुकीचं किंवा अतार्किक असल्याचं न्यायालयाने ठरवलं तर त्या निष्कर्षाचे यावर गंभीर परिणाम होतील असं कामत म्हणाले. थोडक्यात आमदारांनी चुकीच्या पद्धतीने पक्षांतराची फळं चाखली आहेत. त्यामुळे जर त्यांना कोर्टाने अपात्र ठरवलं तर विधिमंडळातील बहुमताचा निकष बाजूला होईल आणि त्या आधारे त्यांना मिळालेलं पक्ष आणि चिन्ह सुद्धा बेकायदेशीर ठरेल असा कामत यांचा युक्तिवाद आहे. यावर कोर्टाकडनं कामत यांना सवाल करण्यात आला. अपात्र कशातनं करायचं असं कोर्टाने विचारलं. यावर ऍडव्होकेट कामत यांनी सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची मागणी केली. ज्या दिवशी पक्षांतर झालं त्या मूळ तारखेपासूनच संबंधित सदस्यांचं सदस्यत्व संपुष्टात आल्याची कायदेशीर घोषणा कोर्टाने करावी एवढीच माझी मागणी आहे. आता कदाचित त्याचे परिणाम पूर्ववत अंमलात आणणं शक्य नसलं तरीही ते ज्या तारखेला अपात्र ठरले होते ती कायदेशीर घोषणा सुप्रीम कोर्ट नक्कीच करू शकतं. याबाबत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या अनेक निकालांचे दाखले उपलब्ध आहेत असं देवदत्त कामत यांनी सांगितलं. कामत यांच्या या मागणीनंतर कोर्टाच्या खंडपीठाकडनं एक कायदेशीर मुद्दा उपस्थित केला गेला. सुप्रीम कोर्टाला या प्रकरणातील तथ्य तपासून कायद्याची तत्व लागू करावी लागतील. पण त्याआधी विधानसभा अध्यक्ष किंवा संबंधित पक्षाला म्हणजे शिंदे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणं आवश्यक आहे असं खंडपीठाकडनं सांगण्यात आलं. यावर उत्तर देताना या खटल्यातील सर्व पक्ष आज न्यायालयासमोर उपस्थित आहेत आणि त्यांचे वकील त्यांचं प्रतिनिधित्व करतायत. अपात्रतेच्या कारवाई विरोधात त्यांना बचावासाठी जे काही सांगायचं आहे ते थेट कोर्ट ऐकून घेऊ शकतं आणि त्यानंतर योग्य तो आदेश पारित करू शकतं असं कामत यांनी म्हटलंय. आपली हीच मागणी लावून धरताना देवदत्त कामत यांनी सिब्बल यांच्याप्रमाणेच सुभाष देसाई प्रकरणाची आठवण करून दिली. आम्ही त्यावेळी सुद्धा हीच मागणी केली होती की सुप्रीम कोर्टानं स्वतः आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा, कारण विधानसभा अध्यक्षांवर आमचा विश्वास राहिला नव्हता. अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी अनेक महिने लावले. आम्हाला 2दा सुप्रीम कोर्टात यावं लागलं. सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना वारंवार निर्देश दिल्यानंतर सरते शेवटी जानेवारी 2024 मध्ये त्यांचा निकाल आला असं कामत म्हणाले. म्हणजेच विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला वेळ लावून पक्षपातीपणा केला हेच दाखवण्याचा प्रयत्न कामत यांनी केलाय. प्रतिस्पर्ध्यांचं म्हणणं ऐकून घेऊन कोर्टाने निकाल द्यावा. कोर्टाला तो अधिकार आहे. जिथे अपात्रतेची तथ्य सिद्ध होतात तिथे न्यायालय हा अधिकार वापरू शकते असं पुन्हा एकदा कामत यांनी कोर्टाला सांगितलं. यानंतर देवदत्त कामत यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा ठरला. बुधवारी झालेल्या सुनावणीत आम्ही आमदारांना अपात्र करू शकतो का की हा निकाल पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवून पुनर्विचार करायला लावणं योग्य होईल का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी केला होता. यावरच कामत यांनी महत्त्वाची गोष्ट कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिली. जेव्हा अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात आधीच बराच वेळ वाया गेलेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी पुरावे तपासण्याचे निकष चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत आणि आता या विधानसभेचा कार्यकाळ सुद्धा मर्यादित आहे. अशा स्थितीत हे प्रकरण फेरविचारासाठी पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणं हे न्याय देणारं ठरणार नाही अशी बाजू कामत यांनी मांडली. या खटल्याचं अंतिम उद्दिष्ट हे न्याय प्रस्थापित करणं हेच आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार हे फक्त सर्शिओररी किंवा मॅन्डामस यांसारख्या रीट याचिकांच्या तांत्रिक मर्यादित अडकून राहू शकत नाहीत.
या प्रकरणात संपूर्ण न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय स्वतः थेट आमदारांना अपात्र घोषित करू शकते यावरती देवदत्त कामत यांनी विशेष असा भर दिलेला दिसतो। तसंच आपली बाजू पटवून देण्यासाठी कामत यांनी काही जुने संदर्भ सुद्धा दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवकांच्या अपात्रतेच्या कारवाईत जेव्हा सक्षम प्राधिकरणाने त्यांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता तेव्हा उच्च न्यायालयांनी रीट अधिकारात स्वतः योग्य ते कायदेशीर निकष लावून त्या सदस्यांना थेट अपात्र घोषित केलं होतं। विशेष म्हणजे अशाच उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा तो निर्णय योग्य ठरवून कायम ठेवला होता असं सांगत कामत यांनी राजेंद्र राणा केसचा दाखला दिला। त्या खटल्यामध्ये विधानसभा अध्यक्षांकडनं 10व्या अनुसूचीची अशी निष्प्रभ किंवा हतबल अवस्था न्यायालय कदापि खपवून घेणार नाही। अत्यंत अपवादात्मक आणि विशेष परिस्थितीत जिथे अध्यक्ष योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरतात तिथं सर्वोच्च न्यायालय स्वतः थेट पहिल्याच टप्प्यात आमदारांना अपात्र घोषित करू शकते असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला होता। याच खटल्यातली परिस्थिती समजावून सांगताना कामत म्हणाले की त्या खटल्यातही पक्षांतराचा आरोप असलेल्या आमदारांनी मंत्रिपद मिळवली होती। जर ते बंडखोरीच्या मूळ तारखेपासूनच अपात्र ठरत असतील तर त्यांनी लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून अनधिकृतपणे ती पदं भूषवली होती। शिवाय त्यावेळी सुद्धा विधानसभेचा कार्यकाळ संपत आला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं ते प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवण्याऐवजी स्वतःच त्या सदस्यांना उत्तर प्रदेश विधानसभेतनं पूर्वलक्षी प्रभावाने अपात्र ठरवलं होतं असा महत्वाचा युक्तिवाद कामत यांनी केलाय। या सगळ्यावर आपल्या मागण्या काय आहेत हे कामत यांनी कोर्टाला पटवून दिले। आम्ही सुप्रीम कोर्टाकडे नेमकं काय मागत आहोत? कथित बंडखोरी आणि पक्षांतराचं फळ म्हणून आज ते जे पक्ष आणि चिन्हाचा लाभ घेत आहेत ते चिन्ह केवळ त्यांच्या तथाकथित विधिमंडळ बहुमतावर आधारलेलं आहे। आम्ही न्यायालयाला विनंती करत आहोत की या आमदारांनी पक्षांतर केलं होतं की नाही याचा अंतिम फैसला सुप्रीम कोर्टानंच करावा। जर कोर्टाने ठरवलं की त्यांनी पक्षांतर केलं होतं तर ज्या प्रमुख आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं तो मूळ आधारच पूर्णपणे नष्ट होईल असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलाय। या युक्तिवादानंतर देवदत्त कामत यांनी आपला आमदारांच्या अपात्रतेच्या कायदेशीर मुद्द्यावरचा युक्तिवाद आज पूर्ण केलाय। आजच्या युक्तिवादात कामत यांनी राणा खटल्याचा थेट संदर्भ देऊन सुप्रीम कोर्टाने आमदारांना थेट अपात्र ठरवावं। जर शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी पक्षांतर केलं म्हणून त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय आला तर त्यांना मिळालेला पक्ष चिन्हाचा बेसच कमकुवत होऊ शकतो हे कामत यांनी कोर्टात मांडले। आता हा त्यांचा युक्तिवाद अत्यंत महत्वाचा मानला जातोय। त्यामुळे कामत यांच्या युक्तिवादाचा विचार करून कोर्टाने जर निकाल दिला तर शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरणार का? त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या कार्यकाळावर आमदारकीच्याच नाही तर मंत्रिपदाच्या सुद्धा गदा येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे या अनुषंगाने आता पुढच्या काळामध्ये काय घडामोडी घडतात, पुढच्या सुनावणीचे नेमके काय अपडेट्स येतात हे पाहणं महत्त्वपूर्ण असणार आहे। आजच्या सुनावणीच्या अपडेट्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।